गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा परिसरावर जोरदार पाऊस झालाय। काही ठिकाणी अगदी अतिवृष्टीसारखा पाऊस झाला। विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज देखील मुंबईसह कोकणात आणि घाटमाथ्यावर चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। याशिवाय आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवलाय। यामध्ये पंजाबरावांनी 26 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं म्हटलंय। पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जुलैपर्यंत म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, लातूर, पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे राजधानी मुंबईबाबत बोलायचं झालं तर 18 तारखेपर्यंत म्हणजेच 16, 17 आणि 18 हे 3 दिवस राजधानी मुंबईत अगदीच अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे। यानंतरही महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार असं नाही, तर पावसाचा जोर हा कायम राहणार आहे। पंजाबरावांनी 21 जुलैपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आणि 26 जुलैपर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज